आणि अरे वा निमरे. अरे वा 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 आधी हात दिलं. अरे वा छान. निमऱ्यांची पोरगी. अच्छा ते बघा इकडे सगळे बनवलेत. हे बघा तर अशा सर्व आंबोळ्याच तयार केल्या तिकडे मस्तपैकी. आता सीझनच आहे उन्हात आणि मग ते पावसाळ्या खायच्या असतात. तर अशा पद्धतीने इकडे बनवले बघा. हे थांबा हे पालखी नाचवायचे थांबा. नमस्कार कसे आहात तुम्ही? मजेत ना ठणठणीत मजेत येत राहा. तर आम्ही आता चाललोय चिपळूणला गुढे गावामध्ये आणि आता उठवू सारे रा लेखक दिग्दर्शक सुनीलजी माडी सरांचं उत्तम आणि भन्नाट नाटक घेऊन येतोय आम्ही कोकणामध्ये म्हणजे चिपळूणमध्ये. या नाटकाची मेन जास्त झोपून उठतात माहिती नाही त्यांना. भांडणं करायला मारायला पहिले येतात. मारायला पहिले नाव घेणार पण आता करून गेला गाव आणि यांचं नाव अरे झोपले असत सापडतात. मस्तपैकी एन्जॉय करूया आपण. ओके हॅलो हाय हाऊ आर यू. अरे गावकरी नमस्कार नमस्कार. गावकरी आले गावकरी हो थांबा थांबा आलो 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 मी आलो. आईचं सुकाळी देवीचं गाव तर मंडळ. चला सुशांतच्या गावात आपण आता आलो आहे. सुशांत मोरे सुशांत आगरे सर सुशांत आगरे आगरेच्या घरी आलो. तर आता आम्ही आलो आहे सुशांत आगरे यांच्या घराजवळच आलो आहे आणि चला गुहागरमध्ये सुशांत आगरेच्या घरी आपण चाललो आता. बघा आले चला. हो जावळेकर कसे आहे? नमस्कार नमस्कार. लय भारी. काय बाकी जबरदस्त. सुशांत कुठे आहे? सुशांत चला बघा इकडे सुशांतच्या घरी आलो आपण. अरे सुशांत जेवतोय मला ठेवून. काय कशी आहे? अरे भारी जबरदस्त. बघा आपली पोरगी आहे एक नंबर गावाला. अरे वा जबरदस्त जबरदस्त एक नंबर. आमचे जावलेकर आमचे नाना. काय कशी आहे? अरे वा हो सर. अरे वा नमस्कार. आपले जेवायला बसतो सर्व मस्त मंडळी. जेवल्या नंतर भेटूया आपण. काय बिया जेव्हा जेव्हा. हॅलो हाऊ आर यू. आमचा सुशांतचा घर आहे इकडे आणि जबरदस्त एन्जॉय करायसाठी आले सगळेजण मस्तपैकी. नाना हो आई बरे आहे ना?
अच्छा बरे आहो ना हा, हा. चला जेव खाऊया मस्त पैकी लिंबू संपलं. तर आता आम्ही सुशांतच्या घरी आलो जेवायला. जेवण वगैरे मस्त छान आहे बघा. इकडे मस्त डाळ जेवण वाढते मस्तपैकी सगळ्यांना. वडे आले होते किती ना तिथे ठेवलेलं मी दादा घेतलाय. टॉवेल कोणी घेतलं काय? हे काय खातोस रे? मँगो कुठे आहे? हा मँगो. अरे गुलामा आमच्याकडे हापूस आंबा म्हणतात. रायवरी आंबा. हापूस कसला? रायवळी आंबा म्हणतात त्याला. आणि ह्याला रसवंत आंबा म्हणतात. रसवंत आंबा. तर असे आमच्या इकडे दुसऱ्या परिवार आलेत. बायला हे बघ माझी बाय बघ आंबा खाताय. हा बाय खा खा खा. काय बघाल ना तुम्ही एक नंबर. हे बघा गावचे हापूस आंब्यांचा ह्याला आपण पोळ्या म्हणतो. बघा इकडे गावच्या पोळ्या. बघा इकडे पोळ्या सर्व. आणि इथे व्यवसाय आहे त्यांचा. घरचाच व्यवसाय आहे. पण सगळे तुम्हाला बघा हे उसरी त्याच्या आलूची उसरी परत कोकमाची उसरी आणि ह्या सगळ्या आहेत ना हापूस आंब्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. इकडे आम्ही गुहागरमध्ये आलो आहे आणि इकडे सुद्धा आहेत. इकडे साठा बनवून ठेवला म्हणजे पावसाळी खाण्यासाठी खास आवर्जून हे सगळा साठा बनवलेला आहे. म्हणजे ह्याचं संपूर्ण म्हणजे असं घरचं अशा पद्धतीने इकडे साठा बनवला आहे. कुठे बाई घरी बनवताय? हा विकायला की तुम्ही खायला तुम्हाला? अरे वा वा बाई तुझं नाव काय ग? इकडे 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 काय नाव? आणि अरे वा निमरे. अरे वा 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 ते हात दिलं. अरे वा छान निमऱ्यांची पोरगी. अच्छा. हे बघा इकडे सगळे बनवले. तर अशा सर्व आंबोळ्याच तयार केल्या तिकडे मस्तपैकी. आता सीझनच आहे उन्हात मग ते पावसाळ्या खायच्या असतात. अशा पद्धतीने ते बनवले बघा. हे थांबा हे पालखी नाचवायचे थांबा. बरोबर आहे. नको पण आम्ही अरे मान जाईल कामातून. आमच्या हा इकडे आहे. डबा ठेव ठेव हातात घे हातात घे. माझ्या हा, हा, हा.
इकडे बाबू आमच्या सुशांतचे वडील आहेत हा. आणि हे सुद्धा नाटक प्रेमी आहेत आणि खूप त्यांना आवड आहे आणि त्यांच्या घरी आमचे पाऊल लागले तेव्हा मला खूप बरं वाटलं, जरा मस्त वाटलं. आणि तो आला सगळा भाऊ. बाबू इकडे. आमचा तुझंच माझा तुझंच भाऊ. साहेब, नमस्कार. हो, साहेब नमस्कार. थांबा, नमस्कार. हे आमचे डिरेक्टर. साक्षात विठ्ठल आहे ते बघा, उंच बघा किती. हे बघा. एक बाबू इकडे. ही जी साठे आहेत हा ही हिनी बनवली आहे सांगा. ही हे समज साठे. हा हिची ही सोन याची. Thank you. खूप छान, मस्त मस्त. या सुनबाई आहेत आपल्या आणि छान पैकी साठे बनवले ना तिकडे दाखवलं तुम्हाला ते आणि ती ह्याने बनवली. छान, मस्त जबरदस्त. आणि इकडे येऊन बरं वाटलं जरा आम्हाला. आणि ही आमची पाहुणी आलेली आहे हो काय? वेल्लोर वरून. वेलजूर वरून आले काही. वेल्लोरवरून आली. अरे वा वा. बाई, काय नाव आहे तुझं? श्रीषा नाव आहे, श्रीषा. बेबी तरी श्रीषांची आई आहे. खूप उत्तम स्वादिष्ट जेवण बनवण्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. पाहून छान केलं. कांदा पोहे म्हणू नका, उपमा म्हणू नका. आता आपले हे आंबे गरे बिरे सर्व सोय केलेले आहे आमचे. चला आपण बाहेर जाऊन बोलूया. ये भाऊ बाहेर. हा. तर आमच्या आई बाबा सुशांतचे खूप मस्त प्रेमळ हौशी कलाकार आहेत आणि बरं वाटलं, समाधान वाटलं त्यांच्या घरी आल्यानंतर. योग होता आम्हाला आणि आमची संपूर्ण टीम त्यांच्या म्हणजे सुशांत आपल्या टीम मधलाच आहे आणि उत्कृष्ट कलाकार आहे सुशांत. त्याच्या घरी आम्हाला आणलं, सोय केली, खूप छान मस्त. तर आमचं सर्वांना भेटवून देतो. हे बघा इकडे 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 आमचे धमाल विनोदी कलाकार आहेत आणि त्यांच्या घडवलेल्यामुळे आम्ही इथे आलो आहे. त्यांच्यामुळे या सगळ्या हो, या. हे उभे राहा. बाबू एक फोटो काढ. बाबू तरी म्हणतात हा माणूस आहे कुठं. आहे, आहे, मी बरोबर आहे, मी सगळीकडे असतो. ए, असे असे असे. आपले त्यांचे मोठे भाऊ आहे. हे इकडे हे आमचे सर आहे, तिकडे दाखवा. चला हे असं दाखव. हा नाही तर आमचे सर त्यांच्यामुळे आज गुहागर आणि सुशेनच्या घरी येण्याचं आम्हाला भाग्य लाभलं. सगळ्या टीमला त्यांचे सुद्धा मनापासून आभार आहे आणि आम्हाला असे सर लाभलेले आहे. आणि दुसरी गोष्ट ताली वाजव. सुशांतचे चुलते ते सुद्धा कलाकारांचं घर आहे. कौटुंबिक भावकी सगळी कलाकारांचा वारसा जपत असलेला खानदान आहे. हा आणि त्यांनी त्या वेळेला संभाजीचा सुद्धा रोल केलेलं होतं असं आता आम्हाला माहिती पडलं. तर त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि चला आता आपण जाऊया गुडेगावला. रोल केल्यामध्ये ते वाटतात तसे उत्कृष्ट कलाकार आहेत आणि खरंच त्यांना भेटल्यानंतर आम्हाला खूप भरून आलं. चला बाय बाय. आमची टीम निघालेली आहे. चला आम्ही पण निघतोय आता गाडीमध्ये. चला बाय बाय. यस याहू एक्शन वर्ड में रहूंगा मैं, घर नहीं जाऊंगा मैं. सफोकेशन होतं त्याच्यामुळे. दगड लावलं नव्हतं, काढायला लागेल. काढतील मसाला. कुठं आहे? मुंबई शाले शूटिंग करता उतरा आणि काढा दगडी. आम काय तेवढी काम आहे काय? काढा नाही एकदा दगड काढा. पीठ दुसरी नाही येणार. आमच्या टीमची गाडी आहे इकडे, ही एस टी बस. तर आता निघाले जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही निघतोय गुडेगावला. इकडे आलो तर सुशांतच्या गावी. आम्ही आता चाललो आहे गुडेगाववरून. इकडे चाललं आता गाडी आहे. इकडून निघाल्यात आता सर्वजण त्यासाठी जायला. आता 20-25 मिनटं लागणार आहे गाडी जायला. चला. अच्छा ही आगरवाडी नंबर 1 गाव तळवली. गाव तळवली गुहागरच्या मध्ये जवळच आहे. आगर 15 किलोमीटर आहे गुहागरवरून. तर इकडे आम्ही आता विश्रांतीसाठी आलो होतो. तर आता इकडे मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही एस टी तर एस टी पण येते इकडे साईडला. गावातून एस टी प्रवास आहे, एस टीचा मार्ग पण आहे. तर एस टी इकडे गावात. चला आता आम्ही पण चाललोय गुहागर. चला आता आपण चाललोय गुडेगावला.
हे गुडेगावच्या या सीमेवरती मंदिर स्पॉट आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही गुडेगावला आलोय. खूप छान गावाचं वातावरण आणि गावाच्या एंट्री जी आहे ना ती खूप मस्त आहे आणि जबरदस्त आहे एंट्री. आणि पाठीमागून आमची सामानाची गाडी, पुढे गाड्या चालल्या त्या बघा, दोन गाड्या आहेत. तर बघा पुढे गाड्या चालू आहे आपली. एक लक्झरी आहे, एक छोटी गाडी आहे. इकडे आमचे हिरो आहेत गाडीमध्ये स्पेशल बसले ते बघा. ही कार आहे, कार स्पेशल हिरो. आणि आपले बॉडीगार्ड म्हणतो. आणि आपले नेपथ्य करणारे सगळे जे पुढे बसलेत आपले नवीन एक पदवी प्रकाश योजना. प्रकाश योजना आणि हे नेपथ्य करणारे आणि रंगभूषा करणारे पुढे आहेत. हे आमचे नेपथ्य आणि लाईट मॅनेजर आहे सर्व हे करणारे. चला आपण एकदम मस्त प्रकाश योजना. तर असा देवभूमी इथून आता चाललो आहे. मस्तपैकी स्पॉट आहे हा. आणि आता आम्ही जवळजवळ गावाच्या सीमेवरती आलेलो आहे. गावचा जो सीन आहे खूप छान दिसतोय. काय म्हणजे उभी राहा. आशीर्वाद ठेव. मामा गुडेगाव कुठे आलं? हा पुढे आमदार पोचणार नाही. इथला जो कोण आमदार असेल त्यांनी काम करायला पाहिजे. हे गाव आमदार कोण असेल त्यांनी ऐका. या गावाची सत्यानाश बघा काय झाले आहे. आणि ते मतदार मागायला येतो तेव्हा सर्व तुम्हाला काय पहिला रस्ता करा. कोण असेल तो आमदार खासदार कोण असेल त्यांनी पहिले इकडे येऊन रस्ता करायचा. काय हा लक्षात ठेवा. जबरदस्त गावची एंट्रीचा दृश्य बघा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीचं मंदिर शुभ कार्य. ही समोर जे एंट्री गणपतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पा. गुडेगाव. अरे वा मंदिर बघा भारी आहे. हे गाडा बंद. तर मित्रांनो आता आम्ही प्रॉपर गुडेगावला पोचलेलो आहे. तर बघू शकता केला परिसर आपल्या दोन्ही गाड्या उभ्या आलेल्या
सगळे कलाकार सुरक्षित आलेत आणि घुडे गावामध्ये सगळ्या कलाकारांचे मनापासून स्वागत करतो. चला आता आपण गावामध्ये आलो आहे. आता ग्रामदेवतेच्या मंदिरचे जीर्णोद्धार सोहळा. मामा नमस्कार. रात्री ही गाड्या तेच आहे, ही मोठी गाडी आली ना. बरं आशीर्वाद असू द्या. चला तर मित्रांनो, आत्ता आपण गावामध्ये आलेलो आहे आणि इकडे गाड्या लागतात. समोर बघू शकता की भव्य दिव्य असा कार्यक्रमाचा नियोजन आणि इकडे सगळ्या पार्किंगला गाड्या वगैरे लागलेल्या आहेत आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी होत आहे. आणि बघू शकता की खरंच मंदिराचं स्वरूप आहे, मंदिराचा देखावा आहे, खूप सुंदर अप्रतिम आहे. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तोपर्यंत आपण नियोजन कशा पद्धतीने आहे ते बघूया. ये चला थोडक्यात आपण बघूया व्यवस्थापन कशा पद्धतीने केली ते बघूया. आणि मंदिराचा जे प्रवेशद्वार आहे ते तुम्ही बघू शकता की समोर प्रथम खूप छान आणि जे नियोजन आहे खूप छान केले. समोर बघू शकता की नियोजन आहे मंदिराचा अप्रतिम असं आहे. चला चला आता आपण आलो इकडे थोडा विश्रांतीसाठी आलो. आमची इकडे टीम आहे इकडे. आपण बघूया कुठे काय व्यवस्था केली होती. सगळी आपली टीम येते. तर इकडे आता आमची सेटिंग आहे संपूर्ण. वा वा, आमचे शाहीर गायक लेखक. हा 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 ए तर मित्रांनो, आपण आता बघतोय घुडेगावच्या मंदिराचे जीर्णोद्धार. या ठिकाणी समोर बघू शकता तुम्ही मंदिराचं भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे. 3 कमानी आहे वरती बघू शकता. मंदिराच्या आपण आतमध्ये जाणार आहोत. मंदिरात घनदाट जंगलच आहे बाजूला. तर परिसर तुम्ही बघू शकता की हिरव्या निसर्गरम्य वातावरणामध्ये सूर्यास्त मावळायला चाललं आहे. आता हे बघा सूर्यास्त मावळतो आहे आता. हे बरोबर मंदिराच्या कळसावरती सूर्यास्त आहे. आता थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता की खूप छान असा निसर्गरम्य असं वातावरणामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. आणि बाजूला बघाल ना तुम्ही रहाटी आहे पूर्ण. आणि त्या रहाटीमध्ये मोजकीच इथे घरं आहेत समोर मंदिराच्या बाजूला. परिसर खूप छान आणि सुंदर वाटतो आहे. जागा मोकळी आहे आणि गाव मला वाटतं पुढे आहे गाव. आणि इकडे गावाच्या बाहेर म्हणजे साधारणतः म्हणजे जवळ घरं आहेत पण छान वाटते. परिसर मोठा भव्य दिव्य असं मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे इकडे. चला आपण मंदिरात जाणार प्रवेशद्वारमधून बघूया. काय तुम्ही खावा? नाही खावा. चला मंदिराच्या सभागृहात आपण आलो आहे. आता मंदिराच्या प्रवेशद्वारमध्ये आता आपण